आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सर्वात जास्त रक्कम जमा करण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला असून थेट मुंबईमधून पैसे वाटपाला संपूर्ण राज्यात आता सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये इकडे बघा ऑगस्टचे 1500 आता जमा होणार आहे। तर लवकरच गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत। सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 9 जिल्ह्यात पैसे येत आहेत। तर कोणत्या 9 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येत आहेत त्यांची नावे देखील सांगणार आहे व 4 बँकेत एक पैसे आधी वाटप होणार आहेत। त्या बँकांची देखील तुम्हाला लिस्ट यादी दाखवणार आहे। जर 4 बँकांपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता पैसे आले म्हणूनच समजा, कारण सर्वात आधी आता पहिल्या टप्प्यातच पैसे जमा केले जाणार आहेत। मग कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे, त्या जिल्ह्यांची नावे, बँकांची नावे सर्व काय आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ आता 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून रोजची रोज लाडकी बहीण योजनेची बातमी बघायला मिळेल। व तुमचा जिल्हा कोणता आहे लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधीपर्यंत मिळेल आपण ती बातमी नक्की देऊ। तर जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। तर चला पाहूयात आता संपूर्ण अपडेट। तर इकडे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी केली सरकारने जाहीर। बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय सरकारला घ्यावाच लागला। काळजी करू नका, आता हप्ता येतोय। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता येणार आहे। सरकारने काय सांगितलंय, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे। आता बहिणींसाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे। तर सरकार म्हणत आहे की आता कोणीही काळजी करू नका, आता हप्ता येत आहे। ऑगस्टचे 1500 आम्ही आता सोडत आहोत। जुलैचे 1500 जमा झालेले आहेत। तर आता त्यात ऑगस्टचे 1500 येणार आहेत व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता सरकार देणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता जिल्ह्यांची यादी पण दाखवणार आहे, कोणत्या 9 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार आहे व पुढच्या अजून कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत। सर्वांची आता आपण यादी तुम्हाला दाखवणार आहोत। फक्त व्हिडिओ बघा, कारण 9 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलं असलं तर आता कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती येणार आहे असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता काळजी करू नका। कोणते जिल्हे आहेत ते बघण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत जे कोणी पाहतील त्यांचे 3 मोठे फायदे होणार आहेत ते देखील सांगतो, कारण आता तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला जास्त रक्कम पण मिळेल। तर चला आता तुमचे नेमके काय फायदे होतील ते देखील तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला तर तुमचा फायदा काय होणार आहे, कारण सरकारने काय सांगितलेलं आहे, ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल आम्ही त्यांनाच आता ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी देणार आहोत। तो त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये देणार आहोत, म्हणजे टोटल 2330 रुपये ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे। मग आता तुम्हाला जर वाटत असेल की आपलं नाव पहिल्या यादीत नाही आलं तरी आपल्याला पैसे मिळून जातील, तर तसं नाही। आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक काम करायचं आहे। पहिल्या यादीमध्ये 10 लाख बहिणीचं नाव सरकार घेणार आहे। ज्यांचं नाव या पहिल्या यादीत येईल त्यांनाच ऑगस्टचे पैसे 1500 रुपये सर्वात आधी व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% मिळणार आहेत। मग तुम्हाला वाटत असेल आपल्याला पण ऑगस्टचा हप्ता सर्वात आधी भेटायला पाहिजे, मग त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने कोणती कामे सांगितली आहेत की ती कामे पूर्ण केल्यावर पहिल्या यादीमध्ये नाव येईल। 10 लाख महिलांमध्ये तुमचं पण नाव येऊन तुम्हाला देखील ऑगस्टचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। ज्यांना 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नव्हता त्यांना पण आता सरकार देणार आहे, मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। मग तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला व ते कोणतं काम करायचं मी जे पुढे सांगणार आहे ते पाहिलं तर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल व तुम्हाला सर्वात आधी इतरांपेक्षा सर्वात आधी ऑगस्टचे 1500 रुपये व गॅस सिलेंडरच्या आधी मिळत नसले तरी इथून पुढे 100% मिळत जाणार आहेत। मग आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे तर खाली पहिली यादी म्हणून कमेंट करा किंवा ओके म्हणून कमेंट करा। त्यासाठी काय करायचं लगेच पुढे सांगणार आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील व 1500 ऑगस्टचे इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या खात्यात येतील। नाहीतर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं नाही तर ऑगस्ट महिन्यात तुम्हाला मग ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत। सप्टेंबरच्या 8-9 तारखेलाच पुन्हा उशिरा हप्ता मिळू शकतो। मग आता बघा, उशिरा हप्ता पाहिजे नसेल तर व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघा। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी आपण बघूयात। तर इकडे बघा, आता लाडकी बहीण योजना हप्ता वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। आता सर्वात आधी हप्ता मिळणारा पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे, पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता 1500 रुपये सोडण्यात येणार आहेत। ते ऑगस्टचे सोडण्यात येतील। 1500 जसे जमा होतील तसे गॅस सिलेंडरचे पण 100% मिळणार आहेत। होय, तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा हप्ता पाहिजे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा 100% फायदा होणार आहे। काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला त्यांचा चांगला फायदा झालेला आहे। आता बघा, 1500 व 830 रुपये
टोटल किती रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे तर 2330 रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहे। हे 2330 रुपये आता पुणे जिल्ह्यात वाटप होतील, कारण 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वात आधी हप्ता मिळणारा जिल्हा पुणे जिल्हा पण आता यामध्ये आलेला आहे। पुणे जिल्ह्यात देखील आता पैसे मिळणार आहेत। अजून बरेच 9 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता सर्वात आधी मिळणार आहे, त्यांची नावे सांगत आहे, लक्ष देऊन बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर पैसे सर्वात आधी आता लगेच मिळून जातील। आता 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण 100% मिळून 2330 रुपये हे पुणे जिल्ह्यामध्ये आता वाटप होणार आहेत। तर चला आता पहिला जिल्हा हा झाला पुणे। आता दुसरा जिल्हा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे, तर चला आता त्या देखील यादी आपण बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे। आता 9 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा भंडारा। आता या भंडारा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, ज्यांचं नाव पहिल्या यादीत येणार आहे त्यांना हप्ता सर्वात आधी मिळेल व पहिल्या यादीत जर नाव नाही आलं तर हप्ता लवकर मिळणार नाहीये। हे भंडारा जिल्ह्यातच नसून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी हा नियम सरकारने आणलेला आहे। आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने तुम्हाला 2 कामे सांगितली आहेत, तेवढी कामे पूर्ण करून घ्या तरच पहिल्या यादीत नाव येईल व पहिल्या यादीत नाव आलं तरच तुम्हाला ऑगस्टचे पैसे याच ऑगस्ट महिन्यात सर्वात आधी तुम्हाला मिळून जाणार आहेत। अन्यथा ते काम पहिलं पूर्ण केलं नाही व तुमचं नाव सरकारने जर पहिल्या यादीत घेतलं नाही तर ऑगस्टचा हप्ता मग तुम्हाला सप्टेंबरमध्ये खूप उशिरा मिळू शकतो। उशिरा पाहिजे नसेल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला लवकरच आता 1500 रुपये वाटपाला सुरुवात होत आहे। गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत व जुलैचे 1500 रुपये तर आता तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे काळजी करू नका। हे जुलैचे व ऑगस्टचे 3000 रुपये जमा होतीलच। त्यानंतर तुमच्या बँक खात्यात 830 रुपये गॅस सिलेंडरचे तर 100% आता येणारच आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाहीये। पूर्णपणे पैसे वाटप आता भंडारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण तसा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर करून टाकलेला आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील हप्ता वाटप होत आहे, अशा जिल्ह्यांची देखील आता नावे आपण बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। आता पुढील क्रमांकाचा जिल्हा लाडक्या बहिणीनं तो आहे जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यात देखील हप्ता वाटप होणार आहे। जालना जिल्ह्यात 1500 रुपये आता सोडण्यात येणार आहेत। जुलैचे 1500 जमा झाले, तुम्हाला मिळालेत का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे सर्वात आधी त्यांची नावे सांगत आहे। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे मिळूनच जाणार आहेत। आता इकडे बघा, 3000 रुपये असे जालना जिल्ह्यात जमा होणार आहेत। जुलैचे 1500 जमा झाले, आता ऑगस्टचे 1500 जमा झाले की लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळून जातील। व एवढंच नाही तर सरकारने आता लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, कारण त्यांना जुलैचा हप्ता उशिरा मिळालेला होता। त्यामुळे ज्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते ना, त्यांना पण हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची व गुड न्यूज आता आलेली आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। पूर्णपणे पैसे वाटप आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होणार आहे। थेट रक्कम खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। पूर्णपणे निर्णय सरकारने आता एकदम जाहीर करून टाकलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही काळजी करत बसू नका, चिंता करत बसू नका। 100% म्हणजे 100% हे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। तर चला अजून आता पुढच्या जिल्ह्यांची यादी दाखवतो। आता कोणत्या 4 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे वाटप होत आहेत ते सांगतो, कारण 4 बँकापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे आले म्हणूनच समजा, कारण आता 4 बँकेत सर्वात आधी पैसे सरकार देत आहे। त्यांची लिस्ट देखील आता तुम्हाला दाखवतो। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता सरकारचे मोठे मंत्रिमंडळ निर्णय जाहीर तर झालेले आहेत। यामध्ये सरकारनं पुढे काय सांगितलं आहे तर बघा, इथे सरकारनं माहिती दिलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अखेर निर्णय झाला, सर्व बहिणींना हप्ता मिळणार आहे, पण पहिल्या यादीत नाव आलं तरच। ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल सरकार त्यांनाच आता हप्ता सर्वात आधी देणार आहे, अन्यथा ऑगस्टचे पैसे या ऑगस्ट महिन्यात मिळणार नाहीयेत। पहिल्या यादीत नाव ज्यांचं येईल त्यांच्या बँक खात्यात आता ऑगस्टचा हप्ता सोडण्यास सुरुवात होत आहे। तसेच आता ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% सरकार देणार आहे। व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे पूर्ण करावी लागतील तरच तुम्हाला हप्ता लवकर मिळेल। मग आता ती 2 कामे पूर्ण कोणती आहेत करायची जेणेकरून तुम्हाला देखील सर्वात आधी हप्ता मिळेल, तर ते पण आता पुढे सांगणारच आहोत। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तर पुढे सांगितलं आहे की आता योजनेचा हप्ता सर्वात आधी मिळेल जर पहिल्या यादीत नाव आलं तर, अन्यथा नाव नाही आलं तर डायरेक्ट सप्टेंबरमध्येच तुम्हाला ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मिळू शकतात। मग तुम्हाला ऑगस्टचे पैसे आता पुढच्या महिन्यात नको आहेत, आताच पाहिजे असतील तर व्हिडिओ बघत चला। पुढे सरकारने सांगितलं आहे की आता
कोणतीच लाडकी बहीण आता वंचित राहणार नसून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्ता हा वाटप केला जाणार आहे। आलेल्या माहितीनुसार पुढे सांगितलं आहे की आता सरकारचे निर्णय पूर्णपणे जाहीर झालेले आहेत। थेट मुंबईतून आता घोषणा बघायला मिळत आहे। आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ते बघू शकता सरकारची थेट मुंबईतून घोषणा। मुंबईतून पैसे वाटप पूर्ण राज्यात केले जाणार। 9 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे आता पोहोचणार आहेत। यादी देखील आलेली आहे। आता लक्ष देऊन बघा। आता 9 जिल्हे अजून कोणते आहेत त्यांची नावे सांगणार आहे। यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर आता पैसे येणार आहेत। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यानंतर एक महत्त्वाची आपण माहिती देणार आहोत काही बहिणींचं, म्हणजेच की 92,000वर लाडक्या बहिणींची होणार आता पडताळणी आणि किंचा लाभ आता संकटात येणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत आता घरोघरी होणार सर्वेक्षण। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांवर देखील आता संकट बघायला मिळू शकतं। आता एक महत्त्वाची बातमी आहे, जर एक चूक तुमच्याकडून झाली असेल किंवा तुम्ही एक काम सरकारने सांगितलेलं पूर्ण केलं नसेल तर 92,000 महिलांमध्ये तुमचं जर नाव आलं तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाहीये। थेट पेपरवरती बातमी आलेली आहे। ही बातमी देखील तुम्हाला थोड्या वेळात वाचून दाखवतो। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी बघूयात। पहिल्या आधीत नव्या येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून ऑगस्टचे पैसे लगेच तुम्हाला मिळून जातील व गॅस सिलेंडरचा हप्ता मिळेल व कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँकेत एक पैसे सर्वात आधी येत आहेत। आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही बघूयात। आता फक्त लक्ष देऊन राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता यामध्ये बघू शकता महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने जाहीर केलेली आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून आपल्याला जाहीर बघायला मिळणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 3 मोठे निर्णय झालेले असून आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय पूर्णपणे जाहीर करून ठेवलेला आहे। आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर इकडे बघू शकता सरकारने स्पष्टपणे एक महत्त्वाकांक्षी अशी माहिती जाहीर करून टाकलेली आहे। यामध्ये इकडे बघू शकता आता पुढचा जिल्हा देखील तुम्हाला सांगतो। पुढचा जिल्हा लातूर आहे। लातूर जिल्ह्यात एक सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार असून 1,500 रुपये आता सोडण्यात येणार आहेत। 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सोडण्यात येतील व लगेच 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहेत। ही एक लातूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। पूर्णपणे पैसे वाटप आता लातूर जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सुरू म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण सरकारने तसा मोठा निर्णयच आता जाहीर करून ठेवलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने जाहीर केलेली आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार आहे त्यांची यादी आपण बघूयात। तर इकडे बघू शकता आता या ठिकाणी काय सांगितलंय, जिल्ह्यांची यादी तर आलेली आहे। त्यातली यादी ते सांगितलं आहे की सरकारने लाडक्या बहिणींना सांगितलं आहे सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील। तर चला ते काम एकदा तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आदित्यताई तटकरे देखील सातत्याने सांगतात, मुख्यमंत्री फडणवीस साहेब सांगतात, तसेच इकडे एकनाथ शिंदे साहेब देखील सांगतात की हे काम करा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील। तर यामध्ये सर्वात आधी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर इकडे बघा पहिलं काम म्हणजे 1,500 रुपये तुम्हाला ऑगस्टचे सर्वात आधी पाहिजे। मग आता ही 1,500 रुपये जर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात यायला पाहिजे, सर्वात आधी मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर फक्त तुम्हाला एकच काम पूर्ण करायचं आहे जेणेकरून ऑगस्टमध्ये सर्वात आधी तुम्हाला ऑगस्टचा हप्ता हा मिळून जाईल। तर यामध्ये पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला आता सेवा केंद्राजवळ जायचं आहे किंवा तहसीलच्या जवळ देखील सेवा केंद्र किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही एक काम पूर्ण करा, ते म्हणजे आधार कार्ड जे असतं ना हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी एकदा लिंक करून घ्यायचं आहे। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक जर केलं तर पहिलं काम तुमचं झालं। ज्यांचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक जे करून ठेवतील त्यांचं नाव सरकार पहिल्या यादीत गेलं व त्यांना ऑगस्टचे 1,500 रुपये 100% सर्वात आधी मिळणार आहेत। हे झालं ऑगस्टचे पैसे मिळवण्यासाठी पहिलं काम। आता गॅस सिलेंडरचे पण मिळवायचे कसे तर चला आता ते पण सांगतो जेणेकरून गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळून जाईल। तर इकडे बघा आता गॅस सिलेंडरचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड लिंक ते तर करावंच लागणार आहे। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक, त्यासाठी एक आधार कार्डची झेरॉक्स पण तुमच्याकडे एक असणं गरजेचं आहे। गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी एक कोणती झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, त्यानंतर अजून एक काय असणं गरजेचं आहे तुमच्याकडे आता जे गॅस सिलेंडर असतं त्या गॅस सिलेंडरचं एक बुक असतं ते बुक देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ते बुक जर तुमच्याकडे असेल तर मग अजून काम सोपं जाईल। ते बुक देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तेवढं तहसीलमध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे। तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांना अजून पुढची प्रोसेस विचारायची आहे व ते तुम्हाला अजून काही कागदपत्रे
सांगतील व ते अजून एक सांगणार तुमचं गॅस सिलेंडर जे आहे ते पुरुषाच्या नावावरती नसलं पाहिजे, महिलेच्या नावावरती करायचं आहे. मग ते महिलेच्या नावावरती करून घ्यावं, पुढचं काम त्यांनी सांगितलेलं पूर्ण करा. लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% मिळून जाणार आहेत. मग काळजी करण्याचं कारण नाहीये. तर चला आता ही प्रश्न तर सुटला. तर चला आता पहिल्या यादीत नाव आलं तरी पैसे मिळणार आहेत. आता गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते आपण बघितलेलं आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या बँकेत आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत व अर्जंट सूचना पेपरवरती काय बातमी आलेली आहे ती आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघू शकता आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पहिली बँक आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. या ठिकाणी एक सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे. जर तुमचं खाते या बँकेत असेल तर काळजी करू नका, सर्वात आधी पैसे येऊन जातील. कोणत्या बँकेत खातं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिसरी बँक आहे पोस्ट बँक. पोस्ट बँकेत देखील पैसे आता सर्वात आधी येणार आहेत. व आता चौथी बँक आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींनो कॅनरा बँक. याही ठिकाणी सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. या 4 बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत. तर एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता 99,000 लाडक्या बहिणीची आता होणार पडताळणी. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची पडताळणी केली जाणार असून आता काहींना आता बाहेर काढण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात आता पडताळणी सरकारकडून होत आहे. याबाबत सविस्तर माहिती देखील पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल व अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला एक पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व इतरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, त्यांना देखील मदत होऊ शकते. धन्यवाद.